विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये नैसर्गिक प्रदेशांच्या अभ्यासाला सुरुवात केली. आता आपण यापुढील नैसर्गिक प्रदेश जे आहेत त्या नैसर्गिक प्रदेशांची माहिती घेऊ. आपला नैसर्गिक प्रदेश आहेत गवताळ प्रदेश, स्टेप्स व प्रेरी. स्टेप्स व प्रेरी गवताळ प्रदेशाचे स्थान 30 अंश ते 55 अंश उत्तर व दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान खंडाच्या आतील बाजूला आहे. आपल्याला इथे दिसतंय बघा, 30 अंशांपासून तर 55 अंशांपर्यंत उत्तरेला, तसंच 30 अंश ते 55 अंश दक्षिणेला यांच्या दरम्यान आतील बाजूला आपल्याला स्टेप्स व प्रेरी या गवताळ प्रदेशाचे स्थान दिसून येते. स्टेप्स व प्रेरी हा जो गवताळ प्रदेश आहे तो कोणकोणत्या खंडामध्ये आपल्याला दिसून येतो आणि त्याला कोणत्या नावाने ओळखलं जातं ते आपण बघू. युरेशियाचा जो भाग आहे, या युरेशियाच्या भागामध्ये जो गवताळ प्रदेश दिसून येतो त्याला स्टेप्स नावाने ओळखलं जातं. उत्तर अमेरिका खंडामध्ये असणाऱ्या गवताळ प्रदेशाला प्रेरी या नावाने ओळखतात. दक्षिण अमेरिका खंडामध्ये पंपास, आफ्रिका खंडामध्ये वेल्ड आणि ऑस्ट्रेलिया खंडामध्ये डाऊन्स या नावाने स्टेप्स व प्रेरी गवताळ प्रदेश जे आहेत ते जगामध्ये ओळखले जातात. गवताळ प्रदेश जो आहे, या गवताळ प्रदेशाचं आपण स्थान जर बघितलं तर जगामध्ये याचं स्थान 30 अंश ते 55 अंश उत्तर व दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान आहे. उन्हाळ्याच्या काळामध्ये या प्रदेशांमधलं तापमान 27 अंश सेल्सिअस इतकं, तर हिवाळ्यामध्ये तापमान 0 अंश सेल्सिअस पेक्षा कमी असलेलं आपल्याला दिसून येतं. या भागात बहुतेक पाऊस जो आहे तो आपल्याला उन्हाळ्यात पडताना दिसतो. स्टेप्स व प्रेरीचा गवताळ प्रदेश म्हटला की या भागामध्ये विस्तीर्ण अशा प्रकारचे सर्वीकडे आपल्याला कुरण दिसून येतात. साधारणपणे गवताची उंची कमी असलेली आणि झुपक्याने वाढलेलं आपल्याला ते दिसतं. साधारण पाऊस उन्हाळ्यामध्ये पडल्यानंतर गवत या भागात वाढतं आणि हिवाळ्यात येथील गवत जे आहे ते आपल्याला नष्ट झालेलं दिसून येतं. स्टेप्स व प्रेरीचा हा जो गवताळ प्रदेश आहे, या गवताळ प्रदेशामध्ये एल्डर व पॉप्युलर ही जी झाडं आहेत ती आपल्याला या भागात बघायला मिळतात. या गवताळ प्रदेशातील प्राणी जीवन कशा प्रकारचं? गवताळ प्रदेशामध्ये जे तृणभक्षक प्राणी आहेत, म्हणजे गवत खाऊन जगणारे जे प्राणी, त्यामध्ये आपल्याला हे काही रानटी प्राणी आपल्याला दिसून येतात बघा. हरिण आहेत, घोडे आहेत, लांडगे आहेत, ससे आहेत, कांगारू आहेत, यासारखे आपल्याला हे रानटी प्राणी या ठिकाणी दिसून येतात. त्यासोबतच काही पाळीव प्राणी जे आहेत ते देखील आपल्याला इथे बघायला मिळतात. त्यामध्ये शेळ्या, मेंढ्या, गाई, बैल, घोडे, गाढव यासारखे अनेक पाळीव प्राणी जे आहेत ते आपल्याला या स्टेप्स व प्रेरीच्या गवताळ प्रदेशामध्ये आपल्याला बघायला मिळतील. स्टेप्स व प्रेरीच्या गवताळ प्रदेशामध्ये इथल्या लोकांचा प्रमुख व्यवसाय जर कुठला असेल तर तो आहे पशुपालन व्यवसाय. विविध प्रकारच्या पशूंचं संगोपन करायचं, त्यांना गुरे चारण्यासाठी घेऊन जायचं, असं या ठिकाणी या लोकांचा व्यवसाय. मग पशुपालन व्यवसाय करत असताना पूर्वी या ठिकाणी राहणारे जे लोक आहेत ते एका ठिकाणाहून दुसरीकडे भटकंती करायचे. उन्हाळ्यामध्ये कातड्याच्या तंबूमध्ये या ठिकाणी ते राहत होते, त्याला तंबूला युर्ट असं म्हटले जाते. या स्टेप्स व प्रेरीच्या गवताळ प्रदेशामध्ये जे आदिवासी जमाती आहेत त्यांना किर्गिज लोक म्हणून या ठिकाणी ओळखतात. मात्र आज हे किर्गिज लोकांचं जीवन जे आहे ते बदललेलं दिसतं. भटकंतीचं जीवन न करता पक्क्या घरामध्ये ते राहतात आणि विस्तीर्ण अशा प्रकारची गव्हाची शेती जी आहे हे या भागातले लोक करीत असतात. पुढचा नैसर्गिक प्रदेश आपल्याला दिलेला आहे उष्ण वाळवंटी प्रदेश. उष्ण वाळवंटी प्रदेश जो आहे, उष्ण वाळवंटी प्रदेशाचं स्थान
विषुववृत्तापासून 20° ते 30° अक्षवृत्ताच्या दरम्यान खंडाच्या पश्चिम दिशेला आपल्याला दिसून येतं. आपल्याला इथे दिसते बघा, 20° ते 30° उत्तर आणि 20° ते 30° दक्षिण या अक्षवृत्तांच्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी उष्ण वाळवंटी प्रदेश जो आहे त्याचं स्थान असलेलं आपल्याला दिसून येतं. जगामध्ये आज जे वाळवंटी प्रदेश आहेत त्यांना वेगवेगळ्या खंडामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. सगळ्यात विस्तीर्ण असा आहे वाळवंटी प्रदेश आपल्याला बघायला मिळतो. आफ्रिका खंडाच्या उत्तर भागामध्ये सहारा वाळवंट, आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागामध्ये कलाहारीचं वाळवंट, अमेरिका खंडामध्ये म्हणजे उत्तर अमेरिका खंडामध्ये कोलोरॅडो, दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिमेला अटाकामा, भारताच्या पश्चिमेला म्हणजे आशिया खंडामध्ये थरचं वाळवंट यासारखे विस्तीर्ण अनेक वाळवंटी प्रदेश जे आहेत ते आपल्याला इथे बघायला मिळतात. साधारणपणे वाळवंटी प्रदेशामध्ये उन्हाळ्याच्या काळात सरासरी तापमान 30° ते 45° सेल्सिअस इतकं असलेलं दिसून येतं. इथे अतिशय उष्णता आणि पावसाचं प्रमाण अतिशय कमी असतं. रात्री अतिशय कडाक्याची थंडी असलेली आपल्याला या प्रदेशात दिसते. उष्ण वाळवंटी प्रदेशातील वनस्पती जीवनामध्ये प्रामुख्याने या भागात आपल्याला काटेरी वनस्पती दिसून येतात. या काटेरी वनस्पतींची वैशिष्ट्य काय तर कमीत कमी पानं असलेल्या या काटेरी वनस्पती आणि त्यांची साल जी आहे ती अतिशय जाड, अरुंद आणि मेंचट असलेली दिसते की जेणेकरून तीव्र उष्णतेपासून या वनस्पती आपलं स्वतःचं संरक्षण करत असतात. निसर्गाने त्या नैसर्गिक रीतीने त्याची रचनाच तशी केलेली आहे की जेणेकरून ते या उष्ण तापमानामध्ये जगू शकतील. जमिनीतील ओलावा संपला की या वनस्पती नष्ट होत असतात. साधारणपणे या प्रदेशामध्ये निवडून घायपात, पाम आणि खजूर यासारख्या काही वनस्पती ज्या आहेत त्या आपल्याला बघायला मिळतात. प्राणी जीवन जर बघितलं आपण तर या भागामध्ये पाण्याची अतिशय उपलब्धता कमी दिसून येते. त्यामुळे उंट हा अन्न आणि पाण्याशिवाय अनेक दिवस जगणारा प्राणी आपल्याला या उष्ण वाळवंटी प्रदेशातला प्रमुख प्राणी इथे सांगता येईल. जमिनीवर प्राण्यांची संख्या अतिशय कमी आहे. प्राणी दिवसा जमिनीखाली राहतात आणि रात्र झाली की आपलं भक्ष्य शोधण्यासाठी जमिनीवर येत असतात. अशा या अनेक प्राण्यांमध्ये साप, विंचू, उंदीर, सरडे यासारखे अनेक प्राणी आपल्याला बघायला मिळतात. या व्यतिरिक्त काही प्रमाणात घोडे, बैल, गाढव, मेंढ्या यासारखे पाळीव प्राणी देखील या वाळवंटी प्रदेशातले लोक आपल्याला पालन करताना दिसतात. पाण्याची जी भयानक भीषणता आहे त्यामुळे या भागामध्ये मानवी व्यवसाय जो आहे त्या मानवी व्यवसायावर मर्यादा असलेली आपल्याला दिसून येते. या भागात राहणारे हे जे लोक आहेत ते लोक अनेक आपल्या ज्या गरजा आहेत त्या इथे असणाऱ्या प्राण्यांपासून, जनावरांपासून पूर्ण करत असतात. मरुद्यानं व नद्यांची जी खोरी आहे या भागामध्ये शेती व्यवसाय जो आहे तो शेती व्यवसाय इथले लोक आपल्याला करताना दिसतात. उष्ण वाळवंटी प्रदेशातल्या लोक जे आहेत त्यांना वेगवेगळ्या खंडामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. जसं सहारा वाळवंटामध्ये ज्या इथे लोकांच्या जमाती आहेत त्या बदाऊन नावाने ओळखल्या जातात. कलाहारीच्या वाळवंटामध्ये बुशमेन या जमातीचे लोक आहेत. ऑस्ट्रेलिया खंडामध्ये ॲबॉरिजिन या जमातीचे लोक आपल्याला बघायला मिळतात. असे उष्ण वाळवंटी प्रदेशातलं मानवी जीवन आपल्याला सांगता येईल. पुढील भागामध्ये आपण आणखी पुढील नैसर्गिक प्रदेशांचा अभ्यास करू.